गई इंदिये सुखाए जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत ध्यानाचं प्रकरण आमचं सुरू आहे. ध्यान प्रत्येक व्यक्ती ही ध्यान करतेच करते. फक्त संसारी जीवांचं आर्तरौद्र ध्यान आहे आणि मोक्षपथावर जे आरूढ झालेले आहे त्यांचं तेही ध्यान आहे, पण त्यासोबत धर्मध्यान पण आहे आणि पुढे चालून तर शुक्ल ध्यानच त्यांच्या जीवनात असणार आहे. मुनी पण सदैव काही धर्मध्यानातच असतील असं नाही. त्यांनाही अशा प्रकारचं 3 धर्मध्यान 3 आर्तध्यान असू शकतात. रौद्र ध्यान मात्र त्यांच्या जीवनात असणार नाही. अनेक गोष्टी आपण ध्यानाच्या संबंधात बघितलेल्या आहेत आणि आता आमचे प्रश्नोत्तर समुच्चय सुरू आहे. 4ही ध्यानावरचं प्रकरण आम्ही बघतो आहे. प्रश्न 12 नंबरचा आपण बघतो आहे. ऐसे कौन से ध्यान है जो भव्य और अभव्य जीवों के होते हैं. भव्यांनाही होईल आणि अभव्यांनाही होतील असे कोणते ध्यान राहतील तर 4 आर्त आणि 4 रौद्र. कारण धर्मध्यान आहे म्हणजे तो जीव भव्यच असला पाहिजे. ते ध्यान भव्य जीवांनाच होणार आहे, अभव्यांना ते ध्यान कदापिही होणार नाही. म्हणजे धर्मध्यान अभव्य जीवांना होणारच नाही. त्यांना आर्त आणि रौद्र ही 2च ध्यान राहतील आणि धर्मध्यान ज्याच्या जीवनात येईल तो निश्चितपणे सम्यक्त्वी आहे आणि त्याला आता तो भव्यच असणार आहे. नंतर ध्यानों में सौधनी मार्गणा का विवेचन किस प्रकार करना चाहिए. ध्यानों में सौधनी मार्गणा त्याचं विवेचन आम्ही कसं करू. सौधनी असौधनी तर आर्त आणि रौद्र ध्यान पहिल्यांदा आपण पाहिलं तर हे सौधनी जीवांना पण आहे आणि असौधनी जीवांना पण आहे. निगोदी जीवांना देखील आर्त आणि रौद्र ध्यान असणार आहे. असौधनी जीवांपर्यंत आर्त आणि रौद्र ध्यानच फक्त आहे. आणि धर्मध्यान हे सौधनी जीवांनाच होऊ शकतं. म्हणून 4 आर्त ध्यान आणि 4 रौद्र ध्यान हे सौधनी आणि असौधनी जीवांना होतात. नंतर 4 धर्मध्यान आणि 2 शुक्ल ध्यान असं जर विवेचन बघितलं तर 4 धर्मध्यान आणि 2 शुक्ल ध्यान ही सौधनी जीवांनाच होतात. कारण ही ध्यान कुठपर्यंत 12व्या गुणस्थानापर्यंत. 4थ्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत 4 आर्त ध्यान आहे आणि 2 शुक्ल ध्यान आहे. आणि अंतिम ते 2 शुक्ल ध्यान आहे हे सौधनी आणि असौधनीच्या रहित आहे. कारण आता त्या ठिकाणी क्षयोपक्षमी ज्ञान संपलेलं आहे, केवळ ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे सौधनी असौधनीपणा असा भेद त्या ठिकाणी काही गरजच नाहीये आणि म्हणून 2 शुक्ल ध्यान सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी हे सौधनी आणि असौधनी यांच्या अतीत असणाऱ्या जीवांना होणार आहे. कौन कौन से ध्यान में कौन कौन से ध्यान अनाहरक जीवों के भी होता है. अनाहरक अवस्थेमध्ये कोणकोणते ध्यान होऊ शकतात तर अनाहरक अवस्था मला पाहायची आहे आणि ध्यानाची स्थिती बघायची आहे. तर याच्यामध्ये जिथे मरण संभवनीय आहे असे ध्यान आम्हाला पाहायचे आहे. तर आर्त परिणामात जीव मरू शकतो, रौद्र परिणामात जीव मरू शकतो
आणि धर्मध्यानात चौथ्या गुणस्थानपर्यंत. चौथ्या गुणस्थानामध्ये 2 प्रकारचे धर्मध्यान असू शकतात, म्हणून 4, 4, 8 आणि 2 अशा या 10 ध्यानांमध्ये जीवाचं मरण संभवनीय आहे, म्हणून अनारक अवस्था त्या ठिकाणी असू शकते. आणि 2 धर्मध्यान आणि 3 शुक्ल ध्यान या ठिकाणी मात्र आहारकच आहे. आणि त्याही मध्ये जर आम्हाला पाहायचं असेल तर 13व्या गुणस्थानात ज्या वेळेला समुद्घात करतो त्यावेळेला 3 समयपर्यंत तो अनारक आहे. 14व्या गुणस्थानात आता पूर्ण अनारकच आहे. 13व्या गुणस्थानात जो काही त्यांचा केवळ समुद्घाताचा काळ असेल आणि 3 समय त्याची अवस्था कारमाण काय योगाची म्हटल्या जाते, अनारक अवस्था त्या ठिकाणी म्हटल्या जाते. आणि अंतिम शुक्ल ध्यानामध्ये आता कोणत्याही तऱ्हेने नो कर्म वर्गणांचं ग्रहण होत नाही आणि तेवढा काळ हा अनारक आहे. आता हा जो काळ आहे सगळ्यात मोठा काळ अनारक दशेमधला 14व्या गुणस्थानाचा आहे. संसारी अवस्थेमध्ये 3 समयापेक्षा हा जास्त काळ अनारक अवस्था धारण करत नाही. फक्त हा काळ अ, ई, रू, लू म्हणण्या एवढा जो रस्व 5 स्वरांच्या उच्चारणा एवढा काळ आहे, याच्यामध्ये अनेक समय होऊन गेलेले आहेत. 3 समयापेक्षा कितीतरी काळ हा मोठा आहे. आणि म्हणून सगळ्यात मोठा काळ अनारक जीवांचा कोणता आहे, तर 14व्या गुणस्थानामधला. पुढचा प्रश्न, कितने ध्यान 10 प्राण वालों के ही होते हैं? 10 प्राणवाल्यांनाच फक्त होईल. सार्थ ध्यानाबद्दल काही नक्की नाहीये, 10 प्राणवाल्यांनाच होईल, कारण ते 4 प्राणवाल्यांनाही होऊ शकतात, एकेंद्रिय जीवालाही होऊ शकतात, म्हणून त्याविषयी नाही. रौद्र ध्यान देखील 4 प्राणवाल्यांना असू शकतात. धर्मध्यान हे 10 प्राणवाल्यांना असतात, पण धर्मध्यानात जर मरण झालं तर त्या ठिकाणी 7 प्राण पण असू शकतात, म्हणून तो पण भेद लावलेला नाहीये. आणि या ठिकाणी जो लावलेला आहे की प्राण कोणाला होतात, तर 2च ध्यानात, पृथक्त्व वितर्क आणि एकत्व वितर्क अविचार, आणि तिसरं विपाक विचय आणि संस्थान विचय धर्मध्यान, 6ठे गुणस्थान में. पण 6व्या गुणस्थानात आहे, म्हणून त्या ठिकाणी 7 प्राण देखील आहारक काय योगाच्या अपेक्षेने आहे, म्हणून त्या ठिकाणी या 2च अवस्थेमध्ये म्हणजे 8व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत ज्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेने आता मरण संभवनीय नाही अशा जीवांना, क्षपक श्रेणीवाल्यांना हे 10 प्राण त्या ठिकाणी म्हटलेले आहे. उपशमनालाही लावता येतात, कारण मरण जरी झालं तरी गुणस्थान बदललेलं आहे, त्यामुळे या गुणस्थानामध्ये 10 प्राण असतातच असतात. आणि 6व्या गुणस्थानात मरण नाही आहे, पण आहारक काय योगाच्या अपेक्षेने मात्र त्या ठिकाणी प्राणांमध्ये घट होते. ज्यावेळेला आहारक पुतळा तयार होतो त्यावेळेला त्या पुतळ्याचे पण अपर्याप्तक अवस्थेमध्ये 7 प्राण लावलेले आहे. कोणते 3 प्राण कमी लावायचे? 7 प्राण, 10 इंद्रियवाल्यांना 7 प्राण लावत असताना कोणते कमी लावायचे? त्यांना मनोबल, वचनबल आणि श्वासोश्वास हे 3 प्राण कमी लावायचे. कोणत्याही जीवाला 10 प्राणवाले आहे आणि अपर्याप्तक दशा आहे, तर अपर्याप्तक दशेमध्ये 3 प्राण कमी लावायचे. पुढचा प्रश्न, कितने ध्यान है झाला, कौन से ध्यान में आहार संज्ञा का अभाव भी होता है? आहार संज्ञा 6व्या गुणस्थानापर्यंत आहे आणि म्हणून कोणत्या ध्यानामध्ये आहार संज्ञाचा अभाव असतो? धर्मध्यान, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यानात. पण पुढे तर आता शुक्ल ध्यानात आहार संज्ञा नाहीच आहे, पण अभाव कुठे होतो, तर 7व्यात. म्हणून त्या ठिकाणी 4थ्या धर्मध्यानामध्ये
काय म्हटलेलं आहे की आहार संज्ञेचा इथे अभाव झाला. तिथे अभाव आहे, पुढे पण आता अभावच राहणार आहे. किस ध्यान में केवल मनुष्य गती संबंधी जातिया होती है. जे ध्यान मनुष्यांना ध्यान आणि संबंधी आहे. धर्मध्यान. हा, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान. शेवटचे कोणतं धर्मध्यान, धर्मध्यान? संस्थान विचार आणि चारी शुक्ल ध्यान. हा, हे का नाही घेतलं तिसऱ्या नंबरचं धर्मध्यान? नाही, त्याच्यामध्ये ते होते ना यांना पाचव्या गुणस्थांवरती तिर्यंच्यांना. तिर्यंच्यांना पण ते ध्यान असू शकतं म्हणून. संस्थान विषय धर्मध्यान, पृथक्त्व वितर्क विचार, एकत्व वितर्क अविचार, सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्ती. आर्त ध्यान एवं शुक्ल ध्यान में क्या अंतर है? अंतर पाहायचंय. कोणतं अंतर सांगता येईल? उपयोगाच्या अपेक्षेने पाहिलं तर दोन्हींचाही उपयोग आता शुद्ध आत्मतत्वावर एकाग्र झालेला आहे. स्वरूपाच्या अपेक्षेने आम्ही त्याच्यामध्ये भेद सांगू शकत नाही. आम्ही जो भेद सांगणार आहे तो कोणत्या अपेक्षेने लावावा लागणार आहे? कर्मजनित भेद त्या ठिकाणी लावू शकतो. म्हणून उत्तर काय दिलं की स्वरूप की अपेक्षा. आर्त ध्यान एवं शुक्ल ध्यान में कोई भेद नहीं है, किंतु इतनी विशेषता है कि धर्म ध्यान एक वस्तु में तो काल तक रहता है, क्योंकि कषाय सहित परिणाम का गर्भगृह के भीतर स्थित दीपक के समान चिरकाल तक अवस्थान नहीं बन सकता. काय सांगितलं की कषाय सहित परिणाम का गर्भगृह के भीतर स्थित दीपक के समान चिरकाल तक अवस्थान नहीं बन पाता. याचा अर्थ असा आहे की एखाद्या गर्भगृहामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी वारा लागत नाही अशा निर्वात प्रदेशामध्ये दीपक ठेवल्यानंतर तो बराच काळपर्यंत राहू शकतो. पण हा धर्मध्यान अशा प्रकारे होत नाही. धर्मध्यानाचा काळ हा अत्यल्प आहे, स्तोक आहे, म्हणजे कमी आहे. आणि त्यापेक्षा शुक्ल ध्यानाचा काळ हा मोठा आहे. म्हणून धर्मध्यान एक वस्तु में स्तोक काल तक रहता है. म्हणजे धर्मध्यान समजा 5 मिनिटासाठी धर्मध्यान राहील आणि शुक्ल ध्यानाची कालमर्यादा ही जास्त आहे. म्हणून त्यांनी सांगितलं शुक्ल ध्यान निर्वात प्रदेशात ठेवलेल्या दीपकाप्रमाणे निष्कंप आहे. पण धर्मध्यानामध्ये मात्र कदाचित हवाचा झोत आला किंवा अजून काही असेल तर त्यामुळे जशा प्रकारे दीपकाची ज्योत अस्तव्यस्त होते त्याप्रमाणे धर्मध्यानामध्ये मनाची चंचलता थोड्या फार प्रमाणात जास्त प्रमाणात आहे. परंतु शुक्ल ध्यान के एक पदार्थ में स्थित रहने का काल धर्म ध्यान के अवस्था काल से संख्यात गुना है, क्योंकि वितराग परिणाम मणि की शिखा के समान बहुत काल के द्वारा ही चलायमान नहीं होता है. म्हणून हे उदाहरण आपण बघितलं होतं की मणी म्हणजे रत्नाच्या ज्योतीप्रमाणे निष्कंप आहे. कारण रत्न ज्योतीच्या प्रकाशाला बाह्य कोणत्याही प्रकारच्या अवलंबनाची आता गरज उरलेली नाही. ती दीपज्योती जशी निष्कंप आहे त्याप्रमाणे धर्मध्यान आहे आणि शुक्ल ध्यान आहे. आणि धर्मध्यानामध्ये कदाचित थोड्या फार प्रमाणामध्ये चंचलता संभवनीय आहे. मुख्य एवं उपचार धर्मध्यान किसके होता है? अप्रमत्त गुणस्थान में मुख्य धर्मध्यान होता है और शेष 3 गुणस्थानों में उपचारिक धर्मध्यान होता है, क्योंकि 7वें गुणस्थान में अप्रत्याख्यानावरण और प्रत्याख्यानावरण का तो उदय ही नहीं होता और संज्वलन कषाय का भी मंद उदय होता है. कुठे? 7व्या गुणस्थानात. धर्मध्यान अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण और संज्वलन कषाय के उदय से होता है.
इसीलिए अविरत सम्यक दृष्टि से लेकर अप्रमत्त संयत गुणस्थान तक होता है, क्योंकि इन गुणस्थानों में कषायों की मंदता होती है. काय झालं त्या ठिकाणी? धर्मध्यान या कषायांचा उदयाच्या अपेक्षेने आहे. धर्मध्यानामध्ये जर आम्ही 5वं गुणस्थान घेतलं तर 5व्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानावर्णाचा उदय सहित अवस्था आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्याना, 4थ्या गुणस्थानात अप्रत्याख्यानाचा उदय आहे. 5व्यामध्ये प्रत्याख्यानावर्णाचा उदय आहे. या गुणस्थानामध्ये अशा प्रकारे कर्माची स्थिती आहे. आणि इकडे ध्यान पाहिलं तर धर्मध्यान आहे. 4थ्या गुणस्थानात धर्मध्यानाचे 2 भेद विद्यमान आहे. पण कषायांची जर अपेक्षा लावली तर 2 ध्यान असताना सुद्धा 4थ्या गुणस्थानात 12 कषायांचा उदय आहे. फक्त अनंतानुबंधीचा उदय नाही आहे, बाकी 12 कषायांचा उदय आहे. जर आम्ही 5वं गुणस्थान लावलं तर 8 कषायांचा उदय नाही, अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण. पण प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनचा उदय आहे. आणि मुनींचं लावला मी तर मुनींच्या याच्यामध्ये संज्वलनचा तीव्र उदय 6व्यात आहे, बाकीच्या 12 कषायांचा अनुदय आहे. आणि 7व्या गुणस्थानामध्ये संज्वलनचा देखील मंद उदय आहे. 6व्या गुणस्थानात कथंचित प्रमाद अवस्था म्हटली आहे. 7वं गुणस्थान कसं आहे? अप्रमत्त गुणस्थान आहे, प्रमाद रहित गुणस्थान त्यांचं असणार आहे. जसा कषायांचा सद्भाव अनुदय राहील त्या प्रमाणामध्ये ध्यानामध्ये मलिनता किंवा चंचलता उत्पन्न होऊ शकते. या दृष्टीने मुख्य आणि उपचार रूपाने धर्मध्यान लावायचं आहे. शेवटी धर्मध्यान जेव्हा पूर्ण उपयोग आत्म्याकडे लागलेला आहे आणि कषायांचा उदय तरीही सुरू आहे, पर्यायी मध्ये तो भाव जीवनात होतो आहे, पण त्याच्याशी हा समरस झालेला नाही. हा समरस एक शुद्ध आत्मद्रव्याशी झालेला आहे आणि म्हणून हा फरक पडणार आहे. अशा तऱ्हेने हा मिश्र भाव लावायचा या ठिकाणी चारित्र मोहाचा. आणि त्या अपेक्षेने त्या ध्यानाचं प्रकरण आपण इथे पूर्ण केलेलं आहे. आतापर्यंतच्या याच्यावर प्रश्न कुणाला काही ध्यानासंबंधी? ध्यानासंबंधी तर आपलं खूप म्हणजे डिटेल वर्णन झालं, डबल झालं. तर मला असं वाटतं की प्रश्न तर कुणाला नसावे, पण तरीही असेल तर विचारू शकता. धर्मध्यान 4थ्या गुणस्थानापासून लावलं का आपण इथे आता? हो, 4थ्यापासून लावायचं. पण ज्याला 4थ्यात झालाय तो जर 3ऱ्यात आला तर त्याला पहिलं धर्मध्यान असू शकते. म्हणजे 3ऱ्यापासून आहे. मग सुरुवात 4थ्यात झाली आहे, कारण सुरुवात तर पहिल्यांदा 4थ्यात गुणस्थानातील, नंतर उतरताना किंवा चढताना 3रं गुणस्थान होईल. एक तर चढतानाही होऊ शकतं, उतरतानाही होऊ शकतं. मग त्यावेळेला त्यांचं पहिलं शुक्ल धर्मध्यान लावायचं त्या दृष्टीने. आणि 4थ्या गुणस्थानामध्ये आपण किती धर्मध्यान लावायचे? 4 पण? 2 नाही, 2 लावायचे. पहिले 2 2 लावायचे ना, पहिले 2 लावायचे. हो, पहिले 2. मग 5व्यात 3, 6व्या 7व्यात 4 लावायचे. 9व्या गुणस्थानात अप्रत्याख्यान आणि प्रत्याख्यानावरण कर्माचा उदय आहे का? 9व्या गुणस्थानात मग काय आहे? 9व्या गुणस्थान त्या ठिकाणी त्या कर्माचा अभाव आहे. म्हणजे उदयमान फक्त संज्वलन आहे. 6व्यापासून पुढे सत्ता अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरणाची जीवनात शिल्लक आहे. फक्त अनंतानुबंधी गेलेला आहे. परंतु हे सत्तेत असताना देखील या कर्म प्रकृती स्थिभूक संक्रमणाच्या द्वारा संज्वलन रूपाने परिवर्तित होऊन उदयात येतात. ज्यांचं हे संपलं असेल, स्थिती संपली असेल, ते उदयात येतात. आणि ज्यांची स्थिती संपली नाही ते सत्तेत कायम राहतात. त्या ठिकाणी उदय होत नाही, बंध पण नाही, फक्त सत्व आहे.
बंध पण मग त्यांचा हे नाहीये तिथे. मग अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, हास्यादी, सहा, नपुसंग हे काय सांगितलं मग आम्हाला? काही समजूच नाही लागलं हे. 9व्या कोणी गुणस्थानामध्ये हे आश्रव नाहीये असं लिहिलं मी, तर ते चुकीचं झालं माझं मग. 9व्या गुणस्थानात अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, हास्यादी 6, नपुसंग, स्त्रीवेद 6, नोकषाय, पुरुषवेद, क्रोध, मान, माया यांचा अभाव आहे. हे बरोबर आहे का? 9व्या गुणस्थानात क्रमाने अभाव होणार आहे. 9व्या गुणस्थानाचे 6 ते 7 भाग पडलेले आहेत. हो, 6-7 ते माहित आहे. भागामध्ये अभाव होताना पहिल्यांदा प्रत्याख्यानावरण अप्रत्याख्यानावरण यांचा अभाव होणार आहे. अभाव हो. होणार आहे म्हणजे जो उपशम श्रेणीनी चढेल तो उपशम करेल, हा, जो क्षपक श्रेणीनी चढेल तो क्षय करेल. क्षय करेल. नंतर काय होणार आहे? हास्यादी 6 जाणार आहे. नाही, हो, पहिल्यांदा नपुंसक वेद जाणार आहे, मग स्त्री अच्छा. वेद जाणार आहे. 9व्या हा. गुणस्थानात क्रम आहे हा. त्या क्रमाने ते कर्म उपशमित होतील किंवा क्षयाला प्राप्त होतील. क्षय. मग नपुंसक वेद जाईल, मग स्त्री वेद जाईल, मग हास्यादी 6 नोकषाय जातील, मग हो. जो पुरुष वेद राहिलाय तो जाईल. पुरुष वेदानंतर संज्वलन क्रोध जाईल, मग मान जाईल, मग माया जाईल. या पद्धतीने 9व्या गुणस्थानामध्ये त्यांच्या आश्रवामध्ये अनेक व्हेरिएशन आहे, अनेक स्थित्यंतर दिसतात. म्हणून 9व्या गुणस्थानाची चर्चा आपण वेगळी पण पाहिली होती की या दृष्टीने 9व्या गुणस्थानात आश्रव कमी होतात. आणि जो उपशमवाला आहे, उपशमवाला एकही कर्म प्रकृतींचा क्षय करत नाही. न अप्रत्याख्यानावरणाचा क्षय करतो, न प्रत्याख्यानावरणाचा क्षय करतो. त्याच्या सत्तेमध्ये अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, नोकषाय हे कुठपर्यंत आहे? 11व्या गुणस्थानापर्यंत. खाली रिव्हर्स येताना परत तशाच पद्धतीने, ज्या पद्धतीने उपशम करत गेला त्या पद्धतीने परत ते कर्म उदयात येऊन तसा तसा भाव येऊन तो खाली पतित होतो. ठीक आहे? हो. आपलं वहिनी एकदा क्रम परत सांगा ना. अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, नपुंसक वेद, स्त्री वेद, नंतर 6 नोकषाय. नाही, आधी नपुंसक वेद बोलल्या ना तुम्ही. पहिल्यांदा नपुंसक वेद, नंतर स्त्री वेद, मग हास्यादी 9 नोकषाय, 6 नंतर घ्यायचे. पुरुष वेद, नंतर पुरुष वेद, नोकषाय, मग पुरुष पुरुष वेद, वेदानंतर क्रोध, मान, माया, माया, मग क्रोध, मान, माया. क्रोध, मान आणि माया. माया. आणि लोभ बादर आहे इथे. आता लोभ बादर आहे, 9व्यापर्यंत बादर आहे. आणि बादर जरी आहे तरी बादर लोभाला सूक्ष्म करण्याची प्रक्रिया ही त्यांनी इथे संपन्न केली आहे. फरक आला लक्षात? म्हणजे उदय बादर कशाचा आहे? बादर लोभाचा आहे, पण सूक्ष्म लोभाला सूक्ष्म करण्याची प्रक्रिया 9व्या गुणस्थानात त्यांनी पूर्णतः पूर्ण केलेली आहे. आणि ती पूर्ण केलेल्या प्रक्रियेमध्ये जेव्हा सूक्ष्म लोभाचा तो वेदन करतो तेव्हा 10वं गुणस्थान. प्रक्रिया कुठे झाली? 9व्यात. जसं आपण एखादी वस्तू तयार केली, तयार आधी झालेली आहे आणि सर्व आपण नंतर केली, ताटात नंतर वाढली. जेव्हा ताटात वाढली तेव्हा अनुभव, आणि त्याच्या आधीची ती प्रक्रिया ती कुठं झाली? 9व्यात. ठीक आहे? पुढचा प्रश्न घेऊ आता. प्रश्न उपर्युक्त विकल्प का सही पहा. आर्त ध्यान में कितने योग होते हैं? आर्त ध्यान आम्हाला पाहायचंय. आर्त ध्यान नाही, आर्त ध्यान कुठपर्यंत आहे? 6व्यापर्यंत आहे. पहिल्या गुणस्थानापासून 6व्यापर्यंत आहे. आणि 6व्या गुणस्थानात आहारक काय योग होऊ शकतो? आहारक मिश्र म्हणजे सगळे होऊ शकतात.
मग 15 होते. गुणस्थानाच्या अपेक्षेने पहा, म्हणजे मग पटकन लागतंय हम्म. की अर्थध्यान हम्म. पहिल्या गुणस्थानापासून 6व्या गुणस्थानात आहे. 6व्या गुणस्थानात आहारक दिक पण होणार आहे, होऊ शकते काही जीवांना, आणि म्हणून तिथे 15 योग होऊ शकतात. म्हणून दुसरा विकल्प. शुक्ल ध्यान में कम से कम कितनी कषाय होती है. शुक्ल ध्यानामध्ये कमीत कमी कषाय पाहायची आहे. तसं तर शुक्ल ध्यानात कमीत कमी कषाय पाहायचं असेल तर आम्हाला 12वं गुणस्थान जर पाहिलं तर 0 पाहावं लागतंय. 12व्या गुणस्थानातही शुक्ल ध्यान आहे, पण 0 न लावता कमीत कमी पाहायचंय. म्हणून किती? एक कोणता? सूक्ष्मलोक. सूक्ष्मलोक. 10व्या गुणस्थानामधला सूक्ष्मलोक हा 1 आकडा. रौद्र ध्यान में कितने दर्शन होते हैं. रौद्र ध्यान असताना रौद्र ध्यान कुठून कुठपर्यंत? पहिल्यापासून 5व्यापर्यंत. 5व्यापर्यंत म्हणजे मग तिन्ही पण दर्शन होऊ शकतात. अवधी दर्शन पण असू शकतात, अवधी दर्शन पण असू शकतं. म्हणून 3. आर्त ध्यान में कितनी जातियां होती है. आर्त धर्म ध्यान में धर्म ध्यान में धर्म ध्यानामध्ये किती जाती होतील. धर्मध्यानात जाती आपल्याला पाहायच्या असेल तर कोणत्या पाहावे लागेल? फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवांच्या पाहावे लागतील. त्या 26 संज्ञी लाख पंचेंद्रिय जीवाच्या 26 लाख जाती आहे. निदान आर्त ध्यान में कौन सा ज्ञान नहीं होता है. निदान, धर्म ध्यान, आर्त ध्यान. मनपर्यय ज्ञान 5व्यापर्यंत आहे. म्हणजे 6व्यात निदान नाहीये. म्हणून मनपर्यय ज्ञान 6व्यात नाही निदान नावाचं ध्यान नाहीये. 5 पर्यंतच आहे. आता 5 पर्यंत कोणती होणार नाही? मनपर्यय ज्ञान होणार नाही. बाकी होऊ शकतील. आता एक शब्दात उत्तर द्या. निदान आर्त ध्यान में ज्ञान मार्गणा के कितने भेद नहीं होते हैं. 2. मनपर्यय ज्ञान आणि केवळ ज्ञान. मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान. कितने आर्त ध्यान में 6 गुणस्थान होते हैं. 3. निदान नसते ना 6व्या गुणस्थानात. 3 आर्त ध्यान आहे. म्हणजे 3 गुणस्थान होतील निदान सोडून. 6 गुणस्थान नाही. 3 उलटा प्रश्न विचारलाय तो की कितने आर्त ध्यान में 6 गुणस्थान होते हैं. म्हणजे ते 4ही घ्यावं लागेल. निदान सोडून 3 आर्त ध्यानात 1 ते 6 गुणस्थान आहे. 6व्यात निदान नाही आहे ना. 6व्यात निदान नाही आहे. 6 गुणस्थान पर्यंत किती आर्त ध्यान, तर निदान सोडून लावावं लागेल ना. निदान सोडून 3 आर्त ध्यान में 6 गुणस्थान होते हैं. बरोबर? कन्फ्युजन गेलं. निदान सोडून 3 आर्त ध्यानात 6 गुणस्थान होतात. धर्म ध्यान में संयम मार्गणा के कितने भेद होते हैं. धर्म ध्यान कुठून कुठपर्यंत? 3 ते 7. धरल्यावर 7. 7 पर्यंत कोणते होणार नाही? सूक्ष्म सांप्रदाय आणि यथाख्यात. दोनच होणार नाही. सामायिक होऊ शकते, छेदोपस्थापना होऊ शकते, परिहार विशुद्धी होऊ शकतं. इकडे देश संयम होऊ शकतं आणि असंयम पण होऊ शकतो. म्हणून 2 सोडून. रौद्र ध्यानी कितनी गतियों में होते हैं. रौद्र ध्यानी जीव किती गतीत होतील? 4ही गतीतील जीव रौद्र ध्यानी आहेतच, है ना. असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत तर आहेच, आणि बाकीचे पण आहे. देवांना रौद्र ध्यान आहे की नाही आहे? देवांना पण जे मिथ्या दृष्टी आहे त्यांना आहे, सम्यक दृष्टींना पण असू शकतं.
देवांना, देवगतीतील वैमानिक देवांना रौद्र ध्यान राहील की नाही राहणार? राहील ना. चौथ्या गुणस्थानावरती कारण आहे ना. 4 पर्यंतच गुणस्थान आहे त्यांची, 4 पर्यंत गुणस्थान आहे. त्यामुळे त्यांना आर्त, रौद्र आणि धर्माचे 2 असे 10 ध्यान राहू शकतात. त्यामुळे देवगतीतील जीवांना रौद्र ध्यान राहू शकते की नाही? राहू शकतं. वैमानिक देवांना पण असू शकतं. कुठपर्यंत? अनुत्तरापर्यंत. सगळ्याच याच्यात असू शकतं. चौथंच गुणस्थान आहे. त्याच्यामुळे पण पुढे कसं म्हणजे सर्वार्थ सिद्धीतल्या देवांपर्यंत. कारण तिथे 4च गुणस्थान होणार आहे. सम्यक दृष्टी असो की मिथ्या दृष्टी असो, 4च्या वर तर कुणीच जाणार नाहीये. कोणताही संयमाचा भाव नाहीये. आणि रौद्र ध्यानाची आपण गुणस्थानं सांगितली आहे 1 ते 5. त्याच्यामुळे तिथे रौद्र ध्यान आहे. फक्त त्यांचं असं आहे, कशायांची वरच्या सम्यक दृष्टी देवांची कशायांची मंदता असल्यामुळे त्यांचा तो परिणाम व्यक्त रूपात दिसत नाही. ते परत गती शरीर परिग्रह भीमानतो हिनाहा वगैरे ते सूत्र, त्या सूत्राप्रमाणे त्यांचं गमनागमनाची शक्ती खूप आहे वरच्या देवांमध्ये, अनुत्तर अनुदिश मध्ये. पण तो भाव त्यांना होत नाही. कोणत्याही पंचकल्याणिकामध्ये ते सम्मिलित होत नाही. सदैव ते काय आहे, तत्वचर्चेमध्ये निमग्न असतात. द्वादशांगाचे काही देव पाठी असतात आणि त्यांची तत्वचर्चा निरंतर सुरू असते. सर्वार्थ सिद्धीमध्ये 33 सागराचं जरी त्यांचं आयुष्य असलं तरी त्यांचे कोणत्याही पंचकल्याणिकाला ते जात नाही. सदैव काय करतात, तत्वचर्चेचा परिणाम त्यांच्या जीवनात आहे. द्वादशांग त्यांना ज्ञात आहे आणि त्याच्या तत्वचर्चेमध्ये ते रममाण असतात. पण रौद्र ध्यान म्हणाल तर रौद्र ध्यान सुटलेलं नाही. संयम म्हणाल तर संयम पाळू शकत नाही. कारण संकल्प नाही घेऊ शकत. मला याचा त्याग आहे असा संकल्प त्यांच्या जीवनात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ते कोणतंही व्रत धारण करू शकत नाही. विशिष्ट क्रमाने त्यांचा आहार सांगितलाय अंतरालाच्या अपेक्षेने. मधल्या काळात तरी ते आहाराचा त्याग घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. म्हणून संयम त्यांच्या जीवनात नाही. रौद्र ध्यानी नजर शुक्ल ध्यान वाले किस गती में होते हैं. शास्त्र चर्चेमध्ये निमग्न असतात तरी देखील त्यांना, म्हणजे शास्त्र चर्चेमध्ये निमग्न आहेत तरी देखील तो भाव उत्पन्न होत नाही का? कोणता? संयमाचा, संयम घेण्याचा किंवा संयम कुणाला पाळला जाईल? जो संकल्प करू शकेल. ज्याला शरीराच्या दुखण्याची जाणीव आहे, सुखाची जाणीव आहे, त्याच्या जीवनात संकल्प येऊ शकतो. त्याला सोडण्याचा त्यागाचा भाव येऊ शकतो. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा असा काही नियोग आहे विशिष्ट की ते कोणत्याही तऱ्हेने अशा प्रकारच्या संकल्पानी बद्ध नाही. कोणताही संकल्प नाही त्यांच्या जीवनात की मला 5 इंद्रियांच्या विषयांचा त्याग आहे. ज्या वेळेला त्यांच्या कंठामध्ये अमृत स्त्रवायचं आहे तेव्हा ते स्त्रवणारच आहे. म्हणजे तो त्यांचा नियोग आहे. आता ब्रह्मचर्य तरी त्यांना म्हणू शकतो का? लौकांतिक जातीचे देव ब्रह्मचारी आहे हे आपण उपचाराने म्हणतो. खऱ्या अर्थाने पाहिलं तर व्रत नाही आहे त्यांच्या जीवनात कोणत्याही तऱ्हेचं. आहे का ते संयमी? मला स्त्री मात्र परिग्रहाचा त्याग आहे असा संकल्प ते करू शकतात का? नाही करू शकत. म्हणून त्यांना अव्रतीच असंयम 4थंच गुणस्थान त्यांचं आहे. सगळं काही समजलं, सगळं काही आहे, पण तो भाव असा आहे की त्या भावात ते काही नाही करू शकत. शेवटचा झाला हा शुक्ल ध्यान किस गती में होता है. तो शुक्ल ध्यानाची गुणस्थान आहे 8 पासून पुढची. त्यामुळे काय होणार आहे, मनुष्य गतीतील शुक्ल ध्यान त्यांच्या जीवनात होऊ शकतं. आणि या पंचम काळात शुक्ल ध्यान देखील
कर्मभूमीच मनुष्यांना या ठिकाणी इथे होणार नाही. विद्या क्षेत्रामध्ये मात्र तो रस्ता अजूनही आजही खुला आहे. उद्याला पुढचं पाहू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.